एमआयडीसीतून चोरी गेलेल्या 300 क्विंटल तुरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी उघडकीस आणून यातील एकूण 51,60,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये अब्दुल फारूक अब्दुल खालिद वय वर्ष 55, त्यांचा मुलगा गुलाम खाजा मोहम्मद फारूक वय वर्ष 25, राहणार पोळा चौक कल्याणवाडी जुने शहर अकोला, आरिफ अब्दुल कयूम वय 55 वर्ष, मासूम शाह दर्गा, शिवाजी वसंत थोरात वय 35 वर्ष अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। 5 जुलै रोजी मुंबई येथून तूर घेऊन निघालेला ट्रक क्रमांक MH18 BG 5491 एमआयडीसी मधील मिहास कंपनीच्या गोडाऊन मध्ये 6 जुलै रोजी दुपारी दाखल झालाय। ट्रक मालकाने कंपनीच्या ताब्यात कागदोपत्री ट्रक सुपूर्द केलाय। त्याच रात्री 9 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हा ट्रक तुरीसह लंपास केला होता। 7 जुलै रोजी हा ट्रक बोरगाव जवळ आढळून आला होता। या प्रकरणी 600 बॅग तूर चोरी गेल्याची तक्रार मिडास कंपनीचे मालक बंसीधर साधवानी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे केली होती। एमआयडीसी पोलिसांनी 12 जुलै रोजी गुन्हा दाखल करून यातील आरोपींना जेरबंद केले आहे। सदरची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या टीमने केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर, अकोट।